यांनी शिबिगाळ केली होती। त्यांचं निलंबनही 3 दिवसांसाठी करण्यात आलं होतं। मात्र अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांचं मनोमिलन झालं का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। त्यांनी गळाभेट घेतली, त्यामुळे ती शिबिगाळ नेमकी राजकीय खेळी नव्हती ना असा सवाल उपस्थित झालाय। पुढची बातमी, महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे गटाचे 4 आमदार फुटले, मतं फुटली। खासदार नरेश म्हस्केंचा हा आरोप आहे। उद्धव ठाकरे गटाचे 4 आमदार फुटल्याचा दावा नरेश म्हस्के करतायत। नरेश म्हस्केंनी हे दावा केल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे गटाचे 4 आमदार फुटल्याचा दावा नरेश म्हस्केंकडून करण्यात आलाय। नरेश म्हस्के ठाण्यातनं खासदार झालेत, नवनिर्वाचित खासदार आहेत। मात्र नरेश म्हस्केंनी देखील विधान परिषदेच्या निवडणुकीवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे आणि उद्धव ठाकरे गटावरच आता फुटीचे आरोप केले। डिफरन्शियल वोटिंगवरती ही निवडणूक होत असते। या निवडणुकीत माझ्या अंदाजानुसार काँग्रेस आणि उभाटाची मतं फुटलेली आहेत। जो कोटा जो ठरवून दिलेला असतो, मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्याकरता 4थ्या फेरीची वाट बघावी लागली। मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या फेरीत 22 मतदान झालेलं आहे। यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मतं फुटली हे सिद्ध होत आहे। त्यांची स्वतःची 15 मतं होती। त्यांच्या कॅम्पमध्ये आपण पाहिलं कम्युनिस्ट आमदार आणि गडाख म्हणून अपक्ष आमदार अशी 17 मतं होती। 2 समाजवादीची मतं, 19 मतं, MIMची मतं, 2 अशी 21 मतं आणि 5 मतं जी काँग्रेसनी स्वतःला 25 मतदान ठेवून उरलेली 5 मतं त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना फिरवलेली। यावरून त्यांना आपण भरती बदल्या आणि या सगळ्या याच्यामध्ये राज्याच्या मंत्र्यांनी हे सरकार म्हणजे स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता टाईप वापरलं जातं। हे राज्य, या राज्यातल्या 5-6 लोकांच्या गुत्तेदारीसाठी राज्य चालवलं जातं, व्यक्तिगत हितासाठी राज्य चालवलं जातं। शेतकऱ्याचं हित या राज्यात साधलं जात नाही, तरुणांचं हित साधलं जात नाही। या राज्याचा विकास, कारण जी आकडेवारी त्याच्यावर हा राज्य 6व्या क्रमांकावर आहे। उद्योग या राज्यातले गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गेले, पुण्यासारख्या ठिकाणीचा IT पार्क दुसरीकडे शिफ्ट होतोय। मला वाटतं या सगळ्या विषयाचा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याकडे लाडकी बहीण योजना जाहीर केली जाते, पण सगळ्यात जास्त स्त्रियांवर अत्याचाराचे, ॲसिड फेकीचे, अपहरणाचे गुन्हे या राज्यात दाखल आहे। आणि म्हणून हे होत असताना मागच्या काळामध्ये बियाणं आणि खतं बोगस प्रमाणे दिले जातं, याच्याविषयी आम्ही आवाज उठवला होता। त्या सरकारने याविषयी नवीन कायदे, कृषी विभागाचे कायदे आणण्याचं डिक्लेअर केलं होतं, परंतु यावर्षीसुद्धा, या अधिवेशनातसुद्धा हे कायदे आलेले नाही। आणि सरकार शेतकरी विरोधात आहे। या महाराष्ट्राच्या हिताशी या सरकारला काही घेणं देणं नाही। स्वतःचं व्यक्तिगत विकासासाठी या सरकारमधल्या मंत्र्यांना घेणं देणे अशा प्रकारची स्थिती आहे। आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा हा सगळा फोलपणा जनतेसमोर या अधिवेशनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 25 जून 1975 ला इंदिरा गांधीजींनी